शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया। तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो। 2 वर्षानंतर सरकारला जाग, 5.5 लाख शेतकऱ्यांना 535 कोटींची भरपाई मंजूर। केंद्रीय बोर्डांच्या शाळातही घुमणार आता जय जय महाराष्ट्र माझाचे सूर, लवकरच निर्णय घेणार मंत्री दादा भुसे यांची माहिती। राज्यातील प्रत्येक शाळेत जय जय महाराष्ट्र माझा हे गीत होणारच। दबावात असलेल्या तुरीच्या दरात सुधारणा, अमरावती जिल्ह्यातील बाजारात तूर हमीभावाजवळ शेतकऱ्यांना दिलासा। आले पिकाच्या दरात 2,000नी घट, सध्या प्रति गाडीस 9 ते 10,000 रुपये दरात घसरण सुरूच। दरामुळे आले उत्पादक अडचणीत आले। नवीन कृषी पणन धोरण पंजाब सरकारने नाकारले, कृषी कायदे पुन्हा राबविण्याचा डाव असल्याचा केला आरोप। कराडचे पुण्यात 5 फ्लॅट, 7 दुकाने, बार्शी आणि माजलगावात 150 एकर जमीन। पैठणच्या मोर्चात सुरेश धस यांचा डायरी बॉम्ब। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घमासान, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची केली मागणी। मराठेतर प्रदेशाध्यक्ष असावा असं मत। मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए, राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण? सुरेश धस यांच्या आरोपावर विचारल्यावर अजितदादा भडकले। ॲग्रो एक्स्पो 2025 कृषी प्रदर्शनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिमागदार उद्घाटन, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा। नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी 535 कोटींचा निधी वितरित, सरकारचा दिलासा, अनेक जिल्ह्यात होणार वाटप। नांदेडमध्ये रब्बीसाठी केवळ 18% पीक कर्ज वाटप। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात 1,825 कोटी 73 लाख याचं पीक वाटप करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या सकाळच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या। अशाच बातम्या बघण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।